इंग्लिश बेसिक पासून शिकणं खूप गरजेचं आहे. डायरेक्ट पहिल्याच दिवशी जर तुम्ही प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स आणि पास्ट टेन्स शिकायला गेलात तर पहिला दिवस हाच तुमचा शेवटचा दिवस ठरेल, कारण का सगळं काही डोक्यावरून जाणार आहे. तर यासाठीच आज मी तुम्हाला इंग्लिशच्या अगदी बेसिक पायऱ्या शिकवणार आहे, ज्या तुम्हाला लगेचच कॉन्फिडन्सने इंग्लिश बोलायला मदत करतील. मंडळी, इंग्रजी शिकण्यासाठी ना कोणत्याही मोठ्या रूल्सची, नियमांची गरज नाही आहे. आज फक्त मी ही एक जी इम्पॉर्टंट कन्सेप्ट सांगणार आहे ती छानपणे समजून घ्या, मग मस्त तुम्हाला वाक्य फॉर्म करता येतील. हा व्हिडिओ आणि ही जी सिरीज आहे ना ती पाहिल्यानंतर मी इंग्लिश शिकू शकत नाही ही जी तुमची भीती आहे ती कायमची संपणार आहे. लेसन 1 मध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने, सोप्या भाषेत आय ॲम म्हणजे मी आहे एकवचन, वी आर म्हणजे आम्ही आहोत किंवा आपण आहोत अनेकवचन, यू आर म्हणजे तू आहेस एकवचन किंवा मग यू आर अनेकवचन कसं असतं हे शिकलो आणि छान प्रॅक्टिस पण केली. आणि आज पुढचं आणि अत्यंत महत्त्वाचं आपण शिकणार आहोत ते म्हणजे ही इज. आता ही इज म्हणजे तो आहे. शी इज, आता शी इज म्हणजे काय? ती आहे. इट इज म्हणजे हे आहे किंवा ते आहे. ॲनिमल असेल, प्लेस किंवा थिंग बद्दल बोलताना आपण इटचा वापर करतो. आणि दे आर म्हणजे ते आहेत. अनेक वचन जेव्हा तुम्ही बोलता प्लुरल तेव्हा दे आर असं असतं. आता लक्षात ठेवा मी तुम्हाला काय सांगितलंय. ही बरोबर आपण इज. ओके, ही इज. ही आपण ॲम म्हणणार आहोत का? ही ॲम नाही. किंवा ही आर कधीच होत नाही. ही आर कधीच होत नाही. ही बरोबर कायम इज. ठीक आहे. शी बरोबर सुद्धा इज. शी आर, शी ॲम नाही. ही इज, शी इज. इट इज. ठीक आहे. इट बरोबर सुद्धा इज. आणि दे असेल, अनेक वचन असेल, प्लुरल असेल तर दे आर. काही सेंटेन्सेस सांगते मग पुढे जाऊया. ही इज माय बेस्ट फ्रेंड. बघा, ही इज माय बेस्ट फ्रेंड. ही इज रीडिंग अ बुक. तो पुस्तक वाचतोय. ही इज रीडिंग अ बुक. आता तुम्ही एक पटकन मला सेंटेन्स कमेंट करून सांगायचं आहे ही इज वरून. ठीक आहे. ही इज. पॉज करा 2 सेकंद व्हिडिओ आणि छान कमेंट करा ही इज वरून एक सेंटेन्स. ठीक आहे. आता बघूया शी इज. शी इज व्हेरी काइंड. शी इज व्हेरी काइंड. शी इज वेअरिंग अ ब्युटिफुल ड्रेस. She is wearing a beautiful dress. They are watching a movie. They are watching a movie. They are fighting. They are fighting. It is raining outside. It is raining outside. It is my favorite book. It is my favorite book. आता तुम्ही पटकन काय करायचंय? ही इज, शी इज, दे आर आणि इट इज या सगळ्याचे सेंटेन्स टाईप करून मला 4 सेंटेन्सेस तुम्ही कमेंट करायचे आहेत आत्ता लगेच. ठीक आहे. आत्ता लगेच जेवढा तुम्हाला आत्तापर्यंत समजलंय 4 सेंटेन्सेस क्विकली टाईप करा. ही इज, शी इज, इट इज आणि दे आर. आता अजून एक्झाम्पल्स बघूयात ज्याने तुम्हाला जास्ती चांगलं समजेल, क्लिअर समजेल आणि मग नंतर आपण एंडला प्रॅक्टिस सेंटेन्सेस घेणार आहोत. ठीक आहे. आता बघूया 9 सेंटेन्सेस विथ ही इज. आता जेव्हा आपण म्हणतो तो डॉक्टर आहे, इंग्लिशमध्ये कसं होणार आहे? ही इज अ डॉक्टर. ही इज अ डॉक्टर. तो खूप हुशार आहे. काय होणार इंग्लिशमध्ये? तो खूप हुशार आहे. ही इज व्हेरी इंटेलिजंट. ही इज व्हेरी इंटेलिजंट. तो आज फार आनंदी आहे. तो आज फार आनंदी आहे. ही इज व्हेरी हॅपी टुडे. ही इज व्हेरी हॅपी टुडे. तो क्रिकेटपटू आहे. ही इज अ क्रिकेटर. ही इज अ क्रिकेटर. तो अभ्यास करतोय. ही इज स्टडिंग. ही इज स्टडिंग. तो माझा चांगला मित्र आहे. ही इज माय गुड फ्रेंड. ही इज माय गुड फ्रेंड. तो सकाळी लवकर उठतो. ही इज ॲन अर्ली रायझर किंवा ही इज अ मॉर्निंग पर्सन असं पण म्हणू शकता. ही इज ॲन अर्ली रायझर और ही इज अ मॉर्निंग पर्सन. तो गाणं गातोय. ही इज सिंगिंग अ सॉन्ग. ही इज सिंगिंग अ सॉन्ग. तो मोठा अभिनेता होणार आहे. ही इज गोइंग टू बी अ ग्रेट ॲक्टर.
ही इज गोइंग टू बी अ ग्रेट ॲक्टर. आता तुम्हाला एकदम क्लिअर समजलंय ही इजचा वापर. ठीक आहे, मगाशी कमेंट नसेल केलं तर आत्ता कमेंट करा, ही इज वरून एक सेंटेन्स तरी कमेंट करा. ठीक आहे, मग तुम्हाला कळेल की कशा प्रकारे बनतात सेंटेन्सेस. चुकलात तर चुकू दे, कमेंटमध्ये चुकलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे, मी करेक्ट करायला आहे. मी सगळ्यांचे कमेंट्स वाचत असते, सगळे सेंटेन्सेस मी वाचणार आहे. आता लेट्स मूव ऑन टू 9 सेंटेन्सेस विथ शी इज. ठीक आहे, ती शिक्षिका आहे. शी इज अ टीचर. शी इज अ टीचर. ती खूप सुंदर आहे. शी इज व्हेरी ब्युटिफुल. शी इज व्हेरी ब्युटिफुल. ती अभ्यासात हुशार आहे. शी इज इंटेलिजंट इन स्टडीज. शी इज इंटेलिजंट इन स्टडीज. ती डान्स करतीये, ती नृत्य करतीये. शी इज डान्सिंग. शी इज डान्सिंग. ती माझी बहीण आहे. शी इज माय सिस्टर. शी इज माय सिस्टर. ती स्वयंपाक करतीये. शी इज कुकिंग. शी इज कुकिंग. ती डॉक्टर होणार आहे. शी इज गोइंग टू बी अ डॉक्टर. शी इज गोइंग टू बी अ डॉक्टर. ती मित्रांसोबत बोलतीये. शी इज टॉकिंग विथ फ्रेंड्स. शी इज टॉकिंग विथ फ्रेंड्स. ती शाळेत आहे. शी इज ॲट स्कूल. शी इज ॲट स्कूल. शी इज कळलं, व्हेरी इझी. शी इज वरून सुद्धा मगाशी कमेंट केलं नसेल किंवा अजून सेंटेन्स सुचत असेल तर शी इज वरून सुद्धा सेंटेन्स मला टाईप करून सांगा. शी इज डन. ही इज समजलं, शी इज समजलं, अत्यंत सिम्पल होतं. आता लेट्स मूव ऑन 9 सेंटेन्सेस विथ दे आर. दे आर आपण कायम अनेक वचनसाठी वापरतो. ते सगळे आहेत म्हणजे आता बघा, ते विद्यार्थी आहेत. तिकडे 10 मुलं उभी आहेत आणि मी काय म्हणते, ते सगळे विद्यार्थी आहेत. दे आर स्टुडंट्स. दे आर स्टुडंट्स. ते बागेत खेळतायत. दे आर प्लेइंग इन द गार्डन. दे आर प्लेइंग इन द गार्डन. ते खूप आनंदी आहेत. दे आर व्हेरी हॅपी. दे आर व्हेरी हॅपी. ते क्रिकेट खेळतायत. 5-6 मुलं आहेत, क्रिकेट खेळतायत. दे आर प्लेइंग क्रिकेट. दे आर प्लेइंग क्रिकेट. आणि इकडे जर एकच मुलगा क्रिकेट खेळत असता तर मी काय म्हटले असते ते पण मला कमेंट करून सांगा. मी नाही सांगणार आहे. एकच मुलगा क्रिकेट खेळत असता तर काय वाक्य झालं असतं, कमेंट करून सांगा. ठीक आहे, ते शाळेत आहेत. दे आर ॲट स्कूल. दे आर ॲट स्कूल. ते गाणी गात आहेत. दे आर सिंगिंग सॉंग्स. दे आर सिंगिंग सॉंग्स. ते अभ्यास करतायत. दे आर स्टडिंग. दे आर स्टडिंग. ते माझे मित्र आहेत. दे आर माय फ्रेंड्स. दे आर माय फ्रेंड्स. ते खूप मेहनत करतायत. दे आर वर्किंग व्हेरी हार्ड. दे आर वर्किंग व्हेरी हार्ड. दे आर समजलं, खूप सोपं आहे. अनेक वचन आहे, प्लुरल आहे, तेव्हा दे आरचा वापर आपल्याला करायचा आहे. सेंटेन्स कमेंट करून सांगा. 2 सेकंद पॉज करा किंवा आता बघता बघता क्विकली टाईप युअर सेंटेन्स. आता मूव्हिंग अहेड 9 सेंटेन्सेस विथ काय उरलं आपलं, इट. इट बरोबर काय येतं मगाशी सांगितलं मी तुम्हाला, इट इज. ठीक आहे, इट ॲम नाही, इट आर नाही, इट बरोबर येतं इज. म्हणजे बघा, हे एक सुंदर फूल आहे. इट इज अ ब्युटिफुल फ्लॉवर. ते खूप गरम आहे. इट इज व्हेरी हॉट. ओके, हे माझं आवडतं पुस्तक आहे. इट इज माय फेवरेट बुक. हे माझं पेन आहे. इट इज माय पेन. इट इज माय पेन. ते फार महाग आहे. इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. हे खूप सोपं आहे. इट इज व्हेरी इझी. इट इज व्हेरी इझी. हे खरं नाही आहे. हां, इट इज नॉट ट्रू. इट इज नॉट ट्रू. हे खूप मजेदार आहे. इट इज व्हेरी फनी. इट इज व्हेरी फनी. तो एक मोठा प्रश्न आहे. इट इज अ बिग प्रॉब्लेम. इट इज अ बिग प्रॉब्लेम. इट इज वापर कळलाय, सोप्पा आहे. कधी कधी आपली गडबड होते की नेमकं काय वापरायचं. आजपासून गडबड होणार नाहीये. इट इज हे तुम्ही वापरायचं आहे. कमेंट केलं, समजलं तुम्हाला, खूप इझी होतं. ही इज, शी इज, दे आर आणि इट इज. आता जस्ट लाईक लेसन 1 आत्तासुद्धा मी तुम्हाला
प्रॅक्टिस करून घेणार आहे. तुम्हाला रिक्त जागा भरायच्या आहेत, जे आपण स्कूलमध्ये करायचो. आपल्याला एक एक मार्काला असायचं रिक्त जागा भरा किंवा फिल इन द ब्लँक्स ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, मी तुम्हाला काही सेंटेन्सेस सांगणार आहे, ती तुम्हाला आन्सर करून कमेंट करायची आहेत. सो फुल सेंटेन्स लिहू शकता किंवा जस्ट नंबर 1 तुमचा आन्सर, नंबर 2 लिहून पुढे त्यात आन्सर, नंबर 3 आणि पुढे तुमचा आन्सर असं करू शकता. फर्स्ट सेंटेन्स इज डॅश अ गुड बॉय. आतापर्यंत मी तुम्हाला शिकवल्या 4 गोष्टी, त्यापैकी काय येणार फिल इन द ब्लँक मध्ये? डॅश अ गुड बॉय. ठीक आहे, बघा ऑप्शन्स काय असतील तुमचे? इट इज, दे आर, शी इज किंवा ही इज. सगळ्याला हेच ऑप्शन्स आहेत सगळ्या सेंटेन्सला. झालं फर्स्ट आन्सर करून? ओके. सेकंड इज डॅश व्हेरी काइंड. डॅश व्हेरी काइंड. डन. थर्ड, डॅश प्लेइंग इन द पार्क. डॅश playing in the park. Fourth, dash a beautiful day. Dash a beautiful day. Fifth, dash studying for the exam. Dash studying for the exam. Sixth, dash my best friend. Dash my best friend. Seventh, dash running very fast. Dash running very fast. Eighth, dash my favorite color. Dash my favorite color. Done. Ninth, dash working hard. Dash working hard. And last one, dash a very easy question. Dash a very easy question. आता काही काही ठिकाणी 2-3 प्रोबॅबिलिटीज होऊ शकतात, दोन्ही बरोबर असू शकतं, पण तुम्ही काय लिहित आहात ते मला तुम्ही कमेंट करून सांगायचे आहेत. 10 सेंटेन्सेसचे मला 10 उत्तरं तरी पाहिजे मिनिमम. ठीक आहे, सो खूप इझी अशी कन्सेप्ट होती, पण बऱ्याचदा गडबड होते. सो आपण बेसिकपासून ही सिरीज सुरू केलेली आहे, सो दॅट तुमचं बेसिक पक्क होईल आणि हळूहळू तुम्ही सेंटेन्सेस फॉर्म करायला शिकू शकाल. ओके, लेसन 1 पाहिला नसेल तर लेसन 1 सुद्धा पहा, आणि नेक्स्ट लेसन जो येणार आहे लेसन 3 तो सुद्धा पाहायला विसरू नका. आणि जर तुम्हाला खरंच डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप शिकायचं असेल, तुमचा एखादा गोल असेल की बाबा एका महिन्यात इंटरव्ह्यू आहे किंवा प्रमोशन आहे किंवा कॉलेजमधलं काहीतरी असेल किंवा जस्ट मला पेरेंट्स टीचर्स मीटिंगमध्ये इंग्लिश बोलता येत नाही आहे किंवा काहीही इंग्लिश रिलेटेड प्रॉब्लेम असेल, तुमचं काहीतरी एक स्पेसिफिक गोल असेल, तुम्ही सिरियस असाल इंग्लिश शिकण्याबाबत, तर माझं ॲप डाउनलोड करा. कारण छान छान रेकॉर्डेड कोर्सेस ॲपमध्ये आहेत, जे तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमच्या वेळेनुसार रेकॉर्डेड कोर्सेस बघून इंग्लिश शिकू शकता. ॲप कसं डाउनलोड करायचं? डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक दिलेली आहे. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या नावाचं ॲप आहे, जे गुगल प्ले स्टोअरवर आहे आणि ॲप स्टोअरवर माय इन्स्टिट्यूटच्या नावाने आहे. कसं डाउनलोड करायचं सगळ्या लिंक्स खाली आहेत. ओके, आणि ॲप स्टोअरवर असेल तर खाली एक वेगळा ऑर्गनायझेशन कोड पण दिला आहे. ॲप स्टोअरवर तुम्हाला तो कोड वेगळा टाकावा लागतो. ठीक आहे, आय होप तुम्हाला हा लेसन कळला असेल. लेसन 1 आणि लेसन 2 बेसिक आपण शिकलो. लेसन 3 थोडासा वेगळा असणार आहे, त्याच्यामुळे लेसन 3 सुद्धा मिस करू नका. ठीक आहे, छोटीशा लेसनची सिरीज आहे, अगदी मी काय 20-20 लेसन करणार नाही आहे. सो मेक इट अ पॉईंट, जर तुम्ही लेसन 1 आणि लेसन 2 बघितलाय तर पुढचे लेसन्स पण फॉलो अप करा. अर्धवट सोडून देऊ नका. तुम्ही घरी बसल्या शिकताय, फ्री ऑफ कॉस्ट शिकताय, सो प्लीज हे सिरीज फॉलो करा, तुमचाच फायदा होणार आहे. Thank you so much. See you next time. Keep practicing English and take care.